नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. फेब्रुवारी महिना वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अंतर्गत परिवर्तनाचा, गूढ विचारांचा आणि खोल अनुभवाचा ठरेल. हा काळ तुमच्या स्वभावातील तीव्रता अधिक जागृत करणारा आहे. काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायच्या की पूर्णपणे बदलायच्या असा प्रश्न वारंवार मनात येईल. भावना खोलवर जातील आणि त्यामुळे कधी शांतता तर कधी अस्वस्थता जाणवेल. मात्र या साऱ्या प्रक्रियेतून तुम्ही अधिक मजबूत आणि स्पष्ट विचारांचे बनून बाहेर याल. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्यासारख्या वाटू शकतात. काही निर्णय इतरांच्या हातात असतील, त्यामुळे अस्वस्थता येईल. पण संयम ठेवला तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. वृश्चिक राशीचा स्वभावच कष्टातही टिकून राहण्याच्या असल्याने तुमची सहनशक्ती या काळात उपयोगी ठरेल. वरिष्ठांशी संवाद साधताना थेटपणा टाळून थोडी कूटनीती वापरणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अंतर्गत बदलांचा आहे. काहींना कामाबद्दलचा दृष्टिकोन बदलावा लागेल. नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो, पण लगेच निर्णय घेण्याऐवजी परिस्थिती पूर्णपणे समजून घेणे आवश्यक ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सावधगिरीचा आहे. मोठ्या जोखमी घेणे टाळावे. गुप्त व्यवहार, अपारदर्शक करार किंवा विश्वासावर आधारित व्यवहार या काळात नुकसानदायक ठरू शकतात. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना विचारपूर्वक पावले टाकण्याचा आहे. उत्पन्न स्थिर असले तरी अचानक खर्च उद्भवू शकतो. विमा, कर, कर्ज किंवा जुन्या देणी यासारख्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. पैशांच्या बाबतीत कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका. स्वतः नियंत्रणात राहिल्यास आर्थिक ताण टाळता येईल. कौटुंबिक जीवनात हा महिना थोडा संवेदनशील आहे. घरातील काही विषय मनाला लागणारे असू शकतात. जुन्या जखमा, जुने वाद पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी त्या जखमा भरून काढण्याची संधीही मिळेल. तुमची प्रामाणिकता आणि भावनिक खोलपणा कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट करू शकतात, पण हट्टीपणा टाळणे आवश्यक ठरेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत फेब्रुवारी महिना वृश्चिक राशीसाठी अत्यंत तीव्र आहे. भावना खोल असतील, अपेक्षा मोठ्या असतील. जोडीदारांशी नाते अधिक जवळचे होऊ शकते, पण संशय, नियंत्रणाची भावना किंवा जुन्या आठवणी नात्यात तणाव निर्माण करू शकतात. संवादात प्रामाणिकपणा ठेवला तर नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित जातकांसाठी हा काळ आकर्षणाचा आहे, पण भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळावे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना शरीरापेक्षा मनावर अधिक परिणाम करणारा आहे. ताण, अस्वस्थता, हार्मोनल बदल किंवा गुप्त स्वरूपाच्या तक्रारी जाणवू शकतात. भावनांना दडपून ठेवण्याऐवजी योग्य मार्गाने व्यक्त करणे आवश्यक ठरेल. योग, ध्यान, श्वसनाचे सराव किंवा पाण्याच्या सानिध्यात वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांतता देईल. मानसिक किंवा आध्यात्मिक पातळीवर हा महिना तुमच्यासाठी परिवर्तनकारी ठरेल. स्वतःच्या भीती, आसक्ती आणि अपेक्षा यांचा सामना कराल. काही भ्रम दूर होतील. अंतर्मुखेतून नवी जाणीव निर्माण होईल. काही जातकांचा कल अध्यात्म, साधना आणि गूढ विषयांकडे वाढू शकतो. एकांतात घालवलेला वेळ तुम्हाला नव्याने उभे राहण्याची शक्ती देईल. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत थोडी स्पष्टता येईल. मन हलके होईल. अडलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसतील. तुमच्या संयमाचे फळ मिळू लागेल. आत्मविश्वास पुन्हा जागा होईल आणि पुढील काळासाठी दिशा स्पष्ट होईल. एकूणच
फेब्रुवारी महिना वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अंतर्गत परिवर्तन, भावनिक प्रगल्भता आणि आत्मशुद्धीचा आहे. जे सोडायचे आहे ते सोडण्याचे आणि जे आवश्यक आहे ते स्वीकारण्याचे धैर्य या महिन्यात विकसित झाले तर हा काळ तुमच्या आयुष्यात महत्त्वाचा टप्पा ठरेल. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.